हां. जर तुम्हाला वाटत असेल की हां. माझं या व्यक्तीसोबत आता अजिबात जमत नाही, मला घटस्फोट घ्यावाच लागेल, हे. तर ह्या 5 प्रश्नांची उत्तरं द्या. पहिला प्रश्न, भांडण कशावर होतंय की कशासाठी होतंय? आपण वरवर भांडतो, भांडी घासण्यावरून किंवा उशिरा येण्यावरून. पण खरी लढाई असते ती नात्यात स्वतःच्या अस्तित्वाची, सन्मानाची आणि पार्टनरकडून मिळणाऱ्या व्हॅल्यूची. विचार करा, तुम्ही खरंच कामावरून भांडत आहात की नात्यात दुर्लक्षित वाटतंय म्हणून? दुसरा प्रश्न, पार्टनरला बदलण्याआधी तुम्ही स्वतःची प्रतिक्रिया बदली आहे का? आपल्याला वाटतं की नातं तेव्हाच सुधारेल जेव्हा समोरचा बदलेल, पण नातं हे 2 जोडलेल्या चक्रांसारखं असतं. जर तुम्ही तुमची वर्षानुवर्षांची प्रतिक्रिया बदलली तर भांडणाचं ते दुष्टचक्र तिथेच थांबतं. समोरच्याला बदलण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतःमध्ये बदल करणं. तिसरा प्रश्न, तुम्ही पळ काढतायत का? वाद टाळण्यासाठी काही काळ वेगळं राहणं किंवा अबोला धरणं सुरुवातीला खूप सुखावह वाटू शकतं, पण जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम्स फेस करायचं सोडून देता तेव्हा घटस्फोटाची शक्यता कैक पटीने वाढते. पळ काढल्याने प्रश्न सुटत नाहीत, फक्त वेदना लांबणीवर पडतात. चौथा प्रश्न, नात्याकडे त्रयस्थाच्या नजरेने बघितलं आहे का? सर्व भावना बाजूला ठेवून एखाद्या सिनेमासारखं तुमच्या नात्याकडे फक्त वस्तुस्थितीच्या नजरेने बघा. तुम्ही फक्त तात्पुरत्या रागाच्या भरात एवढा मोठा निर्णय घेत नाही आहात ना? प्रश्न 5वा, प्रत्येक निर्णयात काहीतरी गमावावं लागणारच, हे तुम्हाला माहित आहे का? नात्यात राहण्याचा किंवा बाहेर पडण्याचा कोणताही निर्णय परिपूर्ण नसतो. जर तुम्ही नात्यात राहिलात तर स्वतंत्र आयुष्य कसं असतं हे गमावण्याचं दुःख असेल, आणि जर बाहेर पडलात तर एकत्र पाहिलेल्या स्वप्नांच्या तुटण्याचं दुःख असेल. दुःख दोन्हीकडे आहे, तुम्हाला कोणतं दुःख स्वीकारायचंय ते ठरवा. तुम्ही एकटे नाही आहात. तुम्हाला हील होण्यात मदत हवी असेल तर DM करा.